च्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक 1 यांच्या पथकानं दिनांक 24 जुलै आणि 27 जुलै रोजी अंमली पदार्थ MDच्या अनुषंगाने कारवाई केली। त्याच्यामध्ये एकूण MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ 2 किलो 184 ग्रॅम मिळून आला, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली। त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 3,04,00,000 आहे। त्यानंतर दिनांक 24 रोजी घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट 1 चे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसौर मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले, ज्याच्याकडून 662 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे। एकूण 2 किलो 184 ग्रॅम MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने 30 आणि 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। मध्य प्रदेश येथून जो आरोपी MD विक्रीसाठी आला होता, त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक हे मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगाने जो माल मध्य प्रदेशमधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे, कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता, त्या अनुषंगानं तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे। त्याने देखील हा MD पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्याने खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता, त्या अनुषंगानं देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे। सर, या अगोदर काय त्याच्यावरती सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही, तरी देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत।